जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी गोळ वॉटरफॉल हा पाहण्यासाठी आलेला आहे. अतिशय पुण्याजवळील सुंदर हा वॉटरफॉल आहे. तुम्ही एक वेळ कुटुंबासोबत इथे आवश्यक भेट द्या. तर आपल्या व्हिडिओ मार्फत हा तुम्हाला या ठिकाणी हा आपण दाखवत आहोत. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका म्हणजे सध्याचा राजगड तालुका हा मित्रांनो हा निसर्ग संपन्न असलेला तालुका आहे. पुणे जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका, या तालुक्यातील सुंदर असे शेवटचे गाव गारजाईवाडी व घोल गाव हे आपण या व्हिडिओ मार्फत या ठिकाणी हे पाहणार आहोत. आपण ह्या घोल गावाला जाण्यासाठी आपल्याला पुणे पानशेत रोडवरनं जावे लागते. अतिशय पावसाळ्यामध्ये सुंदर वातावरण ह्या रोडला आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण पुण्यापासून घोल गावाला जाण्यासाठी निघताना आपल्याला खडकवासला डॅम, डोंजे गाव, खानापूर गाव व आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पानशेत धरणाचा जलाशयाचा सुंदर परिसर आपल्याला या ठिकाणावरनं पाहायला मिळतो. या ठिकाणावरनं आपण पानशेत मध्ये गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला घोल जायला रस्ता या ठिकाणावरनं आहे. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने घोल गावाला जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर दोन्ही बाजूला गर्द झाडी असणारा सुंदर हा धरणाच्या बाजूने रस्ता आहे. या भागातील हा संपूर्ण परिसर हा निसर्ग संपन्न असा परिसर आहे. या ठिकाणावरून आपल्याला धरणाचे सुंदर असा जलाशयाचा भाग या ठिकाणी पाहायला मिळतोय. घोलगाव व गारजाईवाडी हे पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या गावानंतर पुणे जाण्यासाठी रोड हा पूर्णपणे बंद होतो. कोकणदिवा किल्ला हा या भागामध्ये येतो. या गावामध्ये कोकण कडाही आहे. घोलगाव व गारजाईवाडी ह्या गावानंतर पुणे जिल्ह्याची हद्दही समाप्त होते व तेथून पुढे रायगड जिल्हा हा चालू होतो. घोल गावाचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण 70 ते 75 किलोमीटर आहे. पानशेत पासून घोल गावाला जायला आपल्याला एक 25 ते 30 किलोमीटर प्रवास हा करावा लागतो. पुण्यापासून आपण घोल ह्या गावाला जाताना आपल्याला एक 2 ते 2.5 तास वेळ हा लागतो. आपण या रोडनी जात असताना आपल्याला घोडकल या गावाच्या स्वागत कमानीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदरसा पुतळा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. या धबधब्याला भेट देत असताना आपल्याला या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर असा निसर्ग व धरणाच्या कडेने रोड जातो. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला खूप मज्जा या ठिकाणी येते. या रोडनी मित्रांनो आपण जात असताना आपल्याला कशेडी गाव, कोशिमगर गाव, घोडकल, कुर्तवडी व दापसरे ही गावे लागतात. या ठिकाणावरून आपण प्रवास केल्यानंतर आपल्याला पुढे घोलखिंड ही लागते. अतिशय सुंदर या ठिकाणावरून जाण्यासाठी रस्ता आहे. या ठिकाणी या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस सापडतो, त्यामुळे पावसामध्ये इथे दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे.
रस्ता दरड कोसळल्यानंतर पूर्णपणे बंद होतो. घोल गावाला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता या ठिकाणी हा आहे. पुण्यामध्ये जरी पाऊस बंद झाला तरी या भागामध्ये हमखास हा पाऊस हा पडतो. साधारण या ठिकाणी हा दिवाळीपर्यंत पाऊस हा असतो. पूर्ण या गावाचे वातावरण हे पूर्ण धुक्यांनी ढगांनी व्यापलेले असते. जास्त प्रमाणात या भागामध्ये पाऊस पडतो. तर मित्रांनो, आपण घोलखिंड ही उतरल्यानंतर या भागामध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर आपल्याला निसर्ग या भागात पाहायला मिळतो. तर मित्रांनो, साधारण एक 4 ते 5 महिने या गावावरती धुक्याची सुंदर अशी चादर या ठिकाणी पसरलेली असते. अतिशय सुंदर धोकामय वातावरण या ठिकाणी ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. घोल गाव हे एक छोटेसे गाव आहे. या गावामध्ये साधारण एक 25 ते 30 घरे या ठिकाणी आहेत. या गावामध्ये एक सुंदर 2 धबधबे आपल्याला हे पाहायला मिळतात. या ठिकाणावरून आपण ह्या रोडवरनं जाताना गोलगाव, गारजाईवाडी व कोकण दिवा किल्ला यांचे बोर्ड लागलेले आहेत. या इथून आपण ते 2 धबधबे पाहण्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, सह्याद्रीतील हे घोल गावातील सुंदर निसर्ग संपन्न वातावरण असलेले आपण हा सुंदर असा धबधबा या ठिकाणी पाहत आहोत. अतिशय सुंदर धबधबा या ठिकाणी हा आहे.
तर मित्रांनो, आपण हा पहिला धबधबा पाहिल्यानंतर त्याच्याच थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हा दुसरा धबधबा या ठिकाणी हा पाहायला मिळतो. अतिशय दोन्ही धबधबे सुंदर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात. आपण हा पहिला धबधबा पाहिल्यानंतर आपण हा या ठिकाणी दुसरा धबधबा पाहायला जाताना या ठिकाणी थोडी जाताना ही वाट ही थोडी आपली अवघड वाट आहे. तुम्ही या ठिकाणावरनं काळजी घेऊन व्यवस्थित हा धबधबा पाहण्यासाठी वरती जावा. तर मित्रांनो, पुण्याजवळ पावसाळ्यामध्ये कमी गर्दी असलेले ठिकाण तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, तसेच सुरक्षित धबधबा हा पाहायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर निसर्ग व धुक्यामध्ये हरवणारे गाव व धरणाच्या बाजूने प्रवास करताना येणारा सुंदर असा अनुभव हा तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर तुम्हीही एक वेळेस आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंबासोबत या ठिकाणी हा आवश्यक भेट द्या. तर आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ हा संपवत आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.